नमस्कार मित्रांनो, 3 मार्च रोजी पूर्ण चंद्रग्रहण आहे. सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ फिरत आहेत की जणू काही भयंकर संकट येणार आहे. पण सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. चंद्रग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय घटना आहे. पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत आल्यावर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला लालसर ब्लड मून दिसतो. हे असंच काहीतरी, घाबरण्याचं कारण नाही. पण आपल्या परंपरेनुसार ग्रहण काळ हा आत्मचिंतन आणि साधनेसाठी विशेष मानला जातो. ग्रहण काळात मन अस्थिर होऊ नये यासाठी विचार जड होऊ शकतात. म्हणून हा काळ नकारात्मक न घालवता सकारात्मक साधनेत वापरायचा असतो. ग्रहण काळातील काही विशेष उपाय आहेत, तर ते उपाय मी तुम्हाला आता सांगते. लक्षपूर्वक ते उपाय ऐका आणि एकदम मनातून साधनापूर्वक हे उपाय तुम्ही केलेत तर त्याचं फळ जरूर मिळेल. मानसिक शांती आणि घरातील सकारात्मक ऊर्जेसाठी ग्रहण सुरू होताच शांत बसा. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. शक्य असल्यास शिवलिंगावर पाणी, दूध किंवा उसाच्या रसाचा अभिषेक करा. महामृत्युंजय मंत्रांची एक माळ विशेष फलदायी मानली जाते. नंबर 2, आर्थिक प्रगती आणि कर्जमुक्तीसाठी ओम श्री महालक्ष्म्यै नमः हा मंत्र जितका शक्य असेल तितका जपा. एक छोटा तांदळाचा किंवा हळदीचा दीप लावा आणि लक्ष्मी मातेची प्रार्थना करा. आता तांदळाचा किंवा हळदीचा दीप कशा प्रकारे लावायचा आहे ते जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंटमध्ये मला विचारा, मी तुम्हाला नक्की सांगेन. नंबर 3, अडथळे व अपयश दूर करण्यासाठी जर नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील तर ग्रहण काळात 21 वेळा ओम हनुमते नमः अशा पद्धतीने जप करा. तसेच दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना गोड धान्य किंवा रोटी दान करा. नंबर 4, घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. गाईच्या तुपाचा दिवा लावा. भीमसेनी कापूर जाळून घरातील प्रत्येक खोलीत फिरवा. त्यावेळी श्रीराम जय जय राम राम म्हणा. नंबर 5, गर्भवती महिलांसाठी सूचना ग्रहण काळात शक्यतो विश्रांती घ्यावी. तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळावे. ही परंपरेतील सावधगिरी आहे. तर आता या ग्रहण काळामध्ये काय करावे हे मी तुम्हाला सांगितले, पण आता काय करू नये या गोष्टी मी तुम्हाला सांगते. ह्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. अनावश्यक भीती बाळगायची नाही. नकारात्मक चर्चा बिलकुल करायची नाही. सोशल मीडियावरचे अतिरंजित सनसनीखेज व्हिडिओ हे जे आहेत ते पाहून मनामध्ये सगळ्यांच्या भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भीती मनामध्ये बिलकुल बाळगायची नाही. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ही नको आहे. ग्रहण हा बदलाचा संकेत असू शकतो, भीतीचा नाही. हा काळ आहे मन शुद्ध करण्याचा, राग सोडण्याचा आणि नवीन सुरुवात करण्याचा. आणि हो, ज्यांना या गोष्टींवर अजिबात विश्वास बसत नाही त्यांनी घरी बसून गरमागरम वडापाव करून खाल्ला तरी चालेल. कारण शेवटी मन शांत असेल तरच जीवन सुंदर आहे. शुभम भवतु. जय जय स्वामी समर्थ. आणि स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच राहण्यासाठी स्वामींना मनापासून त्यांचे स्मरण करा आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.